सदर बिल्डर हा आमच्या जमीन अतिक्रमण करत आहे. आमच्या जमीन आमच्या नावाने आता पोलिसच कंप्लेंट केली की हे आम्हाला आमच्या नावाने राहिलेला नाही आहे. बरेचसे परप्रांतीय येऊन त्या जमिनी ओरबाडत आहेत. घेणं नाही आहे ते काय, त्यांचा फक्त पैसा व्यवसाय याच्याशीच घेतोय. मग काय करतो, मग पैसे मिळवून देऊ हे असे आमिष दाखवून आपल्याला इकडे जमिनी किती मोठ्या असणार आहेत की 10, 15, 16 एकरचे आपण मालक नाही आहेत. वर्षापूर्वी आमच्या आजोबा पंचोबांनी लावलेली झाडं ते सहज करतात, जमीन दुरुस्त करतात. वनांचे जे हे अधिकारी त्यांना परमिशन तशी देतात, हे जमीन एवढं झाडांची बेसुमार करतात. गव्हर्नमेंट्स सुद्धा ज्याच्याकडे लक्ष देत नाहीत आपला तर आहेत आम्ही त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. कारण नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी महेंद्र काम आपल्याला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपल्या कोकणी भटक्या यूट्यूबमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला मी एक आधी व्हिडिओ टाकली होती बिल्डर प्रकरणी, जमिनी प्रकरणी. आपल्या कोकणात सध्या खूप मोठ्या प्रमाणात जागा ह्या विक्रीस गेलेल्या आहेत आणि तोच प्रकार आमच्याबद्दलसुद्धा घडलेला आहे. मी आपली एक याच्या आधीची व्हिडिओ आपल्याबद्दल आमच्या प्रकरणाबद्दल पोचवलेली आहे, ती तुम्ही बघा. आणि या प्रकरणाची सविस्तर माहिती आम्ही आता देतो. आपल्यासोबत आमचे सगळे भावकी आहेत. प्रशांतदादा आहेत, मंगेशदादा आहेत, प्रदीपदादा आहेत आणि आम्ही सगळे आहोत. तर काय झालं हे आता आपण ऐकूया आणि पुढे आपल्या सतर्क राहिलं पाहिजे, आपल्या जागा वाचवल्या पाहिजे, त्यासाठी आपण उपाययोजना केल्या पाहिजे. तर चला आपण दादांकडून ऐकूया तर काय झालं हा प्रकार. आपले श्रीराज आहे, प्रदीपदादा आहेत, आमच्या आई आहे, प्रशांतदादा आहेत, मंगेशदादा आहेत आणि देवासुद्धा इथे आहे. तर आपण दादांकडून ऐकूया, प्रशांतदादांकडून, का आपला प्रकरण नक्की काय होता. नमस्कार. ॲक्च्युली प्रकरण असं आहे की गेल्या होळीला आम्हाला कळलं की आमच्या जागेमध्ये अतिक्रमण होत आहे. आम्ही प्रत्यक्षात त्या जागेवर आम्ही त्या जागेची माहिती घेतली, ह्या गोष्टीची माहिती घेतली. तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या एका भाऊबंधाने त्याच्या जमिनीचा काही अडचणीमुळे तो व्यवहार त्याचा चालला होता. त्या व्यवहारामध्ये त्यांनी गावातील काही मध्यस्थ यांच्यामार्फत ती जमीन आमच्या शेजारचे जे बिल्डर्स आहेत, व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकाला ती विक्रीस काढली होती. सदर व्यवहार त्यांचा आम्ही जेव्हा त्यांची कागदपत्रे बघितली तर त्यांनी फक्त एक टोकन अमाऊंट 5 लाख त्यांना देण्यात आली होती आणि सदर व्यवहार मला वाटतं 8-9 महिन्यांपूर्वी त्यांचा सुरू होता. तर आम्ही या बाबतीत आमचे भाऊबंद, आम्ही गावची आमची भावकी, आम्ही त्यांच्यासोबत बसलो होतो गावी. त्यांना विचारणा करण्यात आली की बाबा हा सदर व्यवहार तुम्ही कसा आहे करता, आम्हाला कळवलंच नाही. आमच्या पण जमीन तुमच्या त्यांना 7-12 एकच असल्यामुळे आमच्या पण जमीन तुमच्याच जमिनीचे तुकडे आहेत ते लागून आहेत एकमेकाला. तर आम्हाला तुम्ही कळवलंच नाही. आम्हाला ॲक्च्युली थोडीशी माहिती द्यायला होती, थोडी तरी माहिती द्यायला होती की मी असा व्यवहार करतोय की तुमची पण तिथे या आणि जमीन मोजमाप करून तुम्ही पण त्या व्यवहाराशी जरा सतर्क राहा. परंतु असं काही माहिती दिली नाही. ते सुद्धा आम्ही बोललो की ठीक आहे, त्यांचा 7-12 एक सेपरेट असेल, ते करत असतील, त्यांचं काही अडचण असेल ते करत असतील व्यवहार. परंतु त्यानंतर आमचीच घरचे, आमचे भाऊबंद, आमची आई, हे लोक त्या जागेची पाहणी करायला गेले असता त्यांना कळलं की सदर जागा ही ज्या आमच्या भाऊबंदांनी जागा विक्रीस काढलेल्या आहे त्या जागेत कामकाज न करता सदर बिल्डर हा आमच्या जमिनीत अतिक्रमण करत आहे. आमच्या जमिनीतून त्यांनी रोड बनवला आहे. आमची आंब्याची, काजूंची झाडं आमच्या भाऊबंदांची त्यांनी जमीनदोस्त केलेल्या आहेत. मोठमोठे रस्ते बनवलेले आहेत. जमिनीचं ज्या टेकड्या आहेत त्यांचं खोदकाम केलेलं आहे आणि कुठलीही परमिशन न घेता किंवा कुठलेही आम्हाला पूर्वकल्पना न देता सदर ह्या व्यावसायिकाने, या बिल्डरने हे पूर्ण हे कामकाज त्यांनी सुरू केलं होतं. मग आम्ही काय, त्याच्यानंतर मग आम्ही सदर व्यवहाराशी कोण आहेत किंवा ह्या मध्यस्थ कोण आहेत याची आम्ही माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला कळलं की आमच्या भाऊबांना सांगितलं की मी सदर व्यवहार ह्या अशा आमच्या व्यक्तींशी की जे मध्यस्थ आहेत, अमुक मध्यस्थ आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही हा व्यवहार करत होतो. मग आम्ही त्या जे मध्यस्थ आहेत, ते दलाल आहेत, त्यांच्याकडे संपर्क केला. त्यांनी सांगितलं की मला माहिती नाही, त्यांनी आमच्याच गावातील आणखी एकाचं नाव घेतलं की अमुक हा मध्यस्थ आहे म्हणून. मग आम्ही त्यांच्याकडे संपर्क केला. तो बोलतो नाही की तो त्यांनी केला म्हणून, तो त्यांच्यावर ढकला गेला. त्यांनी त्या दुसऱ्या दलालाचं नाव घेतलं, तो सुद्धा आमच्या गावातीलच. मग त्यांना बोललो की तुम्ही सदर व्यवहार जर इतका वर्ष करताय, तुम्ही आपण एकमेकांचं रोजचे आपण फिरतोय, सोबत फिरतोय, आमचे शेजारी आहात तुम्ही, आपले सगळे सोयरे संबंध आहेत, मग तुम्ही आम्हाला कळवलं होतं ॲटलिस्ट तुमच्या भावांचा आम्ही व्यवहार करतोय. परंतु त्यांनी कुठली आम्हाला पूर्वसूचना दिली नाही. ते म्हणाले की नाही की सदर व्यवहार आम्हाला ह्या व्यवहारात आम्हाला गप्प राहण्यास सांगितलं किंवा आम्हाला कळवण्यास सांगितलं नाही.
मग आम्ही विचारणा केली कोणी सांगितलं, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की अमुक याचं नाव घेतलं. आता मी ह्या व्हिडिओद्वारे की आम्हाला मी नाव घेऊ इच्छित नाही, की आम्हाला त्या व्यक्ती कोण आहेत त्या माहिती आहेत, परंतु आम्ही नाव घेऊ इच्छित नाही. ते प्रकरण आम्ही पुढे अजून चौकशी चालू आहे. परंतु त्यांनी प्रकरण असं आहे की जर गावातीलच व्यक्ती जर आपल्या बिल्डरला हाताशी धरून हे असे प्रकार करत असतील तर हे योग्य नाही आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की मग आम्ही ही चौकशी केल्यानंतर मग आम्हाला कळलं की सदर ते काम आम्ही स्टॉप केलं त्या जागेवरती. आम्ही सदर जे या संबंधीचे दलाल आहेत त्यांना विनंती केली की बाबा ठीक आहे, तुमचं काय यातला हात नाही ना, तर आम्हाला ज्या बिल्डरकडे तुम्ही जे टोकन अमाऊंट आणली आणि आमच्या भाऊबंदाला दिली त्या बिल्डरकडे आम्हाला बसवा तुम्ही. ॲटलिस्ट मला आम्हाला कळू द्या की नक्की बिल्डरने हे काम केलेलं आहे की तुम्ही सांगितलेलं आहे की आमच्या त्या भाऊबंदाला सांगितलं आहे की सदर जमीन ही पण घ्यायची आहे म्हणून. हे असं आम्ही त्याला विचारलं असं ते त्यांची ते उडवाउडवीची उत्तरं आली. आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्हाला काय याच्याशी देणं घेणं नाही आहे, आम्हाला फक्त तुमच्या भाऊबंदाशीच देणं घेणं आहे, आम्हाला या जमिनीशी काय देणं घेणं नाही आणि आम्ही त्या बिल्डरकडे बसता येणार नाहीत. आम्ही बोललो अरे तुमचा हात नाही आहे ना, मग तुम्ही घाबरता कशाला, तुम्ही स्वतःहून पुढे यायला पाहिजे. याचा तुम्ही याचा गावकरी म्हणून आम्हाला सपोर्ट केला पाहिजे, कारण आपण गावकरी आहोत. बिल्डर परप्रांत हे आता आले तिकडे, मग तुम्ही त्यांचे आहात की आमचे आहात तुम्ही, मग गाव या नात्याने तुम्ही आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे होतात. आम्हाला बोलावतात की चला काही असं प्रकरण तर आपण ते समंजसाने मिटवू, जी तुमची नुकसान भरपाई झालेली आहे ते आम्ही देऊ. परंतु असा काही त्यांनी व्यवहार केलेला नाही आहे. त्यांनी उलट आमच्या नावाने आता पोलिसच कंप्लेंट केली की हे आम्हाला आमच्या नावाने जे असे आमच्या नावाने बोटे मोडतात तर आम्हाला सदर यांना पोलिस तुमची तक्रार करतो म्हणून सांगून गेला. आम्ही उलट ठीक आहे तर असू द्या, पण आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आपल्याला सांगू इच्छितो, सर्वांना सांगू इच्छितो की कोकणामधील जमिनी आता राहिलेल्या नाही आहेत. बरेचसे परप्रांत येऊन त्या जमिनी ओरबाडत आहेत. मित्रांनो, आपण सर्व सुजाण नागरिक आहोत. आज ना उद्या आपण परिस्थिती बघतोय, आपण चाकरमानी आहोत. आपण मुंबईला कशासाठी येतो, आपल्या पोटापाण्यासाठी येतो, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी येतो, कारण आपल्याकडे तेवढ्या जमिनी राहिलेल्या नाहीत. जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, जसे पुणे कोल्हापूर या ठिकाणी जसं जमिनी आहेत, मोठमोठे जे जमीन त्यांचे क्षेत्र आहे जमीनचं, तसं क्षेत्र नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे आहेत त्या डोंगराळ जमिनी आहेत, आंबा काजू लागवडीसाठी आपल्या बापजातीने त्या लागून ठेवलेल्या आहेत. आणि अशा या जमिनीचे नासधूस हे बिल्डर सर्रासपणे येऊन करतायत. बरं, ह्या लोकांना परप्रांतीयांना ह्या बिल्डरशी या जमिनीशी काही देणं घेणं नाही आहे. ते काय त्यांचा फक्त पैसा व्यवसाय याच्याशीच निगडीत आहेत. आणि आपल्या लोकांना आपण गरीब असल्यामुळे आणि अशिक्षित म्हणता येणार नाही, पण ह्या जमिनीचं काही नॉलेज नसल्यामुळे हे अशा आपल्या गावातील दलाल असतील किंवा आणखी हे मध्यस्थ असतील त्यांचं हे सर्रास हे धंदे जोरात चाललेले आहेत. कारण हे एखाद्याला फसवून सांगून किंवा तुमच्या नावे ती जमीन नाही आहे, मग ते जमीन बिल्डर घेतोय, मग काय करतो, तुम्हाला पैसे मिळवून देऊ, हे असे आमिष दाखवून आपल्याला हे या जमिनी विकण्याचे प्रवृत्त करतात. आणि त्या जमिनी विकून सुद्धा काय करणार, त्या येणाऱ्या पैशामध्ये आपण साधं मुंबईला घर सुद्धा घेऊ शकत नाही. जमिनी किती असणार आपल्याकडे, कोकणवासियांकडे जमिनी किती मोठ्या असणार आहेत, ते 10, 15, 16 एकरचे आपण मालक नाही आहेत. आपले मालक किती असणार, जास्तीत जास्त 4 एकरचा, 2 एकरचा, 3 एकरचा आपण मालक आहोत. त्या 3 एकर तुम्ही विकून आणि 5-6 लाखांना विकून तुम्ही साधा तळाम असलेला किंवा शहरामध्ये जमिनी विकून घेऊ शकत नाही. आपण जागा दुसरी किंवा घर येऊ शकत नाही. ते मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही काय घेणार. तर आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात की आपण जागृत झालो पाहिजे, कारण ह्या बिल्डरांशी, ह्या निसर्गाशी, हा निसर्गाचा समतोल बिघडवत आहेत. आपण जर तुम्ही आता माझ्या या भावाने जे व्हिडिओ पाठवले होते ते तुम्ही बघितले असाल, पूर्णपणे जमिनीचं सपाटीकरण चाललेलं आहे, पूर्णपणे डोंगर नेस्तनाभूत करत चाललेले आहेत, मोठमोठे रस्ते बनवतात, झाडं वेली नष्ट करतात, जे फळझाड आहेत त्यांची कत्तल करतात, जे 50-50 वर्षापूर्वी आमच्या आजोबा पंजोबांनी लावलेली झाडं ते सहज करतात, जमीनदोस्त करतात. मग यांना जमिनीशी निसर्गाशी काय देणं घेणं नाही, यांना फक्त त्यांच्या पैशांशी मतलब आहे. उद्या त्यांनी फक्त त्यांचा प्रॉफिट बघतात. आज उद्या ही जमीन ह्या बिल्डरांनी घेतली असेल, उद्या त्यांना आणखी याच्यापेक्षा जास्त पैसा मिळतो, दुसऱ्या बिल्डरला विकेल आणि तो आणखी ते निसर्ग ओरबाडेल. आपल्याकडे सर्रास निसर्ग ओरबाडण्याचं काम चालू आहे. पूर्ण जमीन निसर्गात जंगल राहिलंच नाही आहे. आमचं गाव एकेकाळी थंड हवेचं ठिकाण म्हणायचे. आज जे बाहेरचे लोक यायचे ते तुमच्या गावासारखं गाव नाही आहे, पण आज आमच्या गावाची अशी अवस्था झालेली आहे की आमच्या आजूबाजूच्या ज्या टेकड्या आहेत, जे डोंगर आहेत ते पूर्णपणे विकले गेलेले आहेत. विकले गेलेले कुणामार्फत, हे आपलेच दलाल आहेत त्यांच्या मार्फत विकले गेलेले आहेत आणि पूर्ण विकले गेले आहेत आणि पूर्ण डोंगर सपाटीकरण करण्याचं काम चालू आहे. आम्ही आजूबाजूला जे फेरा मारतो, आम्ही जेव्हा दिवाळीला, होळीला, गणपतीनिमित्त, सणानिमित्त आम्ही गावी जातो, आम्ही बघतो, अरे आम्हाला कळतं अरे ही जमीन कधी गेली, अरे ह्या जमिनीचं कधी एवढं झाडं पिढं तोडली. पूर्ण डोंगरांची वाट लावून टाकल्यात. निसर्गाचं पूर्ण निसर्ग ओरबाडण्याचं काम चालू आहे. निसर्गाचं समतोल बिघडण्याचं काम ह्या लोकांकडून सर्रासपणे चालू आहे. मग ह्या लोकांना कुठली परमिशन लागत नाही, कुठलं काय नाही, ना फॉरेस्ट परमिशन, ना कुठल्या वनक्षेत्राची डिपार्टमेंटची हे परमिशन घेत नसतील. कारण घेत असतील तरी एवढी काय म्हणतात त्यांना, वनांचे जे हे अधिकारी त्यांना परमिशन कशी देतात, ही जमीन एवढं झाडांची बेसुमार कत्तल करण्यासाठी, ही कुठलीही परमिशन घेत नाहीत. जर आपण आता जे आमच्या शेजारी जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडे आम्हाला दुसऱ्या जमीन जायला इतकी वाट सुद्धा देऊ शकत नाहीत आणि आमच्या जमिनीमध्ये आमची परमिशन न घेता
पूर्णपणे एवढं रोड बनवायचं काम चालू आहे का? तर त्यांनी म्हणतात की आम्ही त्या समोरच्या जमिनीमध्ये आमचं काम चालू आहे. तुमचं काम चालू तर आमची परमिशन ॲटलीस्ट घ्या. आमची झाडं तोडली तुम्ही, ही नुकसान भरपाई देणार कोण आम्हाला? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा. आपापल्या वाडवडिलांनी राखून ठेवलेल्या जमीन या तुम्ही सुद्धा त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्या झालेली आहे. जमिनी ह्या राखायच्या, विकायच्या नसतात, त्या राखायच्या असतात. कारण आज ना उद्या तुम्ही आता बघताय, मुंबईला महामारीसारखं संकट आलं होतं, कोरोना. आपण कुठे गेलो? गाव ठिकाणीच गेलो होतो ना. मग त्या सर्व धंदे बंद असताना, सगळं तुमच्या ऑफिसेस, सगळे कारभार सगळं स्टॉप असताना आपण त्या जमिनीमध्ये शेती करून आपण उदरनिर्वाह 1-1.5 वर्ष करू लागलो. आणि नंतर मग आपण जसं लॉकडाऊन संपलं तेव्हा मुंबईला आलो. पण म्हणून आपल्या तुमच्या लक्षात येईल की आपण त्या जमिनी होत्या म्हणून आपण त्या काहीतरी करून खाल्लं. उद्या आता जागतिक घडामोडी बघताय. इराण इस्रायलचं, अमेरिकेचं युद्ध चाललंय. सगळं जग तिसऱ्या महायुद्धाकडे आता ओढलं जात आहे. आणि आपण सुद्धा त्या आपला भारत देश समजा तिकडे ओढला गेला, न जाणं ओढला गेला, होऊ नये अशी परिस्थिती उद्भवू नये, पण ओढला गेला तर आपण सुद्धा हे मुंबई सोडून आपण गावी स्थलांतर होणार आहोत. जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत. मग गावीच्या ठिकाणी जात गेल्यानंतर आपण खाणार काय? कारण जर मुंबईला जर भारत आपला देशच जर युद्धात ओढला गेला, सगळे उद्योगधंदे जर बंद पडले तर तुम्ही खाणार काय? रोजगाराचा प्रश्न आहे मोठा. रोजगार कुठून कमवणार तुम्ही? मग शेती हा एकच आपलं साधन राहिलं. त्या शेतीमध्ये काहीतरी पिकून आपण थोडी करा, अर्धी भाकरी तरी आपण खाऊ आणि तिथे जिवंत राहू. तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की तुम्ही आपल्या जमिनीवर वाचवायचा प्रयत्न करा. सर्वांना विनंती आहे तुम्हाला की कृपया, किती मोठं संकट आलं, किती मोठी अडचण आली तरी आपल्या वाडवडिलांनी ज्या जमिनी राखून ठेवल्या आहेत, जे तुकडा शेतीचा राखून ठेवला आहे, तो अजिबात विकता कामा नये, याची खबरदारी आपण घ्याल अशी आपल्याला विनंती करतो. मंडळी, आता आमच्या दादांनी खूप छान प्रकारे माहिती दिली आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नको. कारण निसर्ग हा खूप महत्त्वाचा आहे. आता मी आमच्या जमिनीत त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी गेलो होतो. पूर्ण झाडांची नासधूस करून मोठाच्या मोठा रस्ता हा त्या बिल्डरने बनवलेला आहे. या बिल्डरांना निसर्गाशी काहीच पडले नसतं. त्यांना फक्त आपला प्रॉफिट आणि प्रॉफिट. एका बिल्डरनी जागा घेतली तर तो एखादा जर त्याला अमाऊंट दुसरी चांगली मोठी भेटली तर तो दुसऱ्या बिल्डरला सुद्धा विकतो. म्हणजे त्याच्यात आपला गावाचा किंवा इतर निसर्गाचा ते काही बघत नाहीत. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट्ससुद्धा याच्याकडे लक्ष देत नाहीत आपला. तर मित्रांनो, आपल्या जमिनी आहेत त्या वाचवा. आपल्या जर जमिनी असतील, तुमच्या नावावर असतील तर प्रत्येक वेळेस त्याचे सातबारे उतारे हे चेक करत जा. एखाद्या वेळेस तुम्ही गावी जाताय तर तुम्ही फेऱ्यासुद्धा मारत जा. आता हा प्रकरण झाला तर आमच्या भावकीला, आमच्या सातबारे जे मालक आहेत आम्ही, त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. कारण जागा ही विकायची होती दुसरीच, पण त्या बिल्डरांनी आमची परमिशन न घेता, आम्हाला कुठली नोटीस न पाठवता आमच्यासुद्धा जागेतून त्यांनी काम चालू केलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक हप्त्याला 2-3 सुट्ट्या मारूनसुद्धा आम्हाला तिकडे गावी पळावं लागतं आहे. कारण त्याचं काम अद्यापही थांबलेलं नाही. आम्ही त्याला बोललो की तुर्तास काम थांबवा, पण तिकडे काम चालूच आहे. तर आम्ही उद्यासुद्धा सोमवारी आम्हाला पोलीस स्टेशनला, तलापे PS ला बोलवण्यात आलेलं आहे. तर तिथे काय घडतं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण हे दलाल आणि बिल्डर यांचे साठवट हे मोठ्या प्रमाणात असतात. ते आपल्या सामान्य नागरिकांचा सुद्धा ऐकत नाहीत. तुम्ही कितीही ओरडण्याचा प्रयत्न केला तरी हे आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्या तला तालुक्यातील शेतकऱ्यांना, आपल्या कोकणातील शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही सतर्क राहा, जागृत राहा आणि एकीने राहा. तर हे बिल्डर आणि आपल्याच गावातले हे दलाल हे आटोक्यात येतील. नाहीतर पूर्ण आपल्या ह्या कोकणातील जागा यांच्या घशात गेल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही सतर्क होतो. त्याच्यामुळे आम्ही आता ॲक्शन घेतो आहे. तर तुम्हीसुद्धा आमच्या पाठीशी राहाल याचंच विनंती करतो. कारण गावातले दलाल किंवा गावातले इतर लोक हे त्यांना मिळून असल्या कारणाने ते आम्हाला सपोर्ट करत नाहीत. तर काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला मदत कराल याचीच मी अपेक्षा करतो. आणि ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तर मित्रांनो, काळजी घ्या. तुमच्या सातबारे जमिनी असतील त्या वाचवा. धन्यवाद.